नमस्कार. आजच्या या विशेष विश्लेषणामध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण अशा एका पुस्तकावर बोलणार आहोत ज्याने खऱ्या अर्थाने एक मोठं वैचारिक वादळ निर्माण केलं होतं. पुस्तकाचं नाव आहे शिवाजी कोण होता. अगदी बरोबर. ज्येष्ठ विचारवंत गोविंद पानसरे यांनी लिहिलेले हे पुस्तक 1988 मध्ये जेव्हा हे पहिल्यांदा आलं ना, तेव्हा त्याने फक्त महाराष्ट्रातच नाही तर देशभरातल्या राजकीय आणि वैचारिक वर्तुळात मोठी खळबळ उडून दिली होती. अनेक प्रस्थापित विचारांना या पुस्तकाने थेट आव्हान दिलं होतं. हो ना. शिवाजी महाराजांच्या बाबतीत आपण ज्या पारंपरिक आख्यायिका ऐकत आलोय त्या थोड्या बाजूला ठेवून एका वेगळ्या आणि तार्किक दृष्टिकोनातून हा इतिहास मांडण्याचा हा प्रयत्न आहे. तर आजच्या या विश्लेषणामध्ये आपण कोणत्याही पूर्वग्रहाशिवाय अगदी तटस्थपणे समजून घेणार आहोत की या पुस्तकाच्या पानापानांमध्ये नेमकं काय दडलंय. चला तर मग सुरू करूया. आता या पुस्तकाची व्याप्ती बघितली तर ती खरोखरच थक्क करणारी आहे. म्हणजे बघा, आकाराने हे पुस्तक तसं खूप लहान आहे. यात अवघे 110 पानं आहेत. पण या 110 पानांमधल्या मजकुराने जो काही प्रभाव पाडलाय ना, तो भल्या भल्या मोठ्या ग्रंथांनाही मागे टाकणारा आहे. अगदी खरे. आकडेवारी सांगायची झाली तर या पुस्तकाच्या आजवर 2 लाखाहून अधिक प्रती विकल्या गेल्या आहेत. आणि हे यश फक्त मराठीपुरतं मर्यादित राहिलं नाही बरं का. इंग्रजी, हिंदी, गुजराती, कन्नड आणि उर्दू अशा तब्बल 8 भाषांमध्ये याचे यशस्वी अनुवाद झाले आहेत. याचाच अर्थ काय, तर महाराष्ट्रातला हा विचार संपूर्ण देशभरात पोहोचला. बरोबर. लेफ्ट वर्ड बुक्सने हे प्रकाशित केलं. पण यातली सर्वात रंजक गोष्ट तुम्हाला माहितीये का? हे मुळात एखादं लिखित पुस्तक नव्हतंच. 1987 मध्ये गोविंद पानसरे यांनी एका सलग कार्यक्रमात दिलेलं ते एक अतिशय अभ्यासू असं भाषण होतं. क्या बात आहे. एका भाषणाचं शब्दांकन होऊन त्याचं पुस्तक होणं आणि त्या पुस्तकाने पुढची अनेक दशकं समाजाला विचार करायला भाग पाडणं, हा प्रवासच मुळात अचंबित करणार आहे, नाही का. आता हे पुस्तक समजून घेण्याआधी ना त्याचे लेखक गोविंद पानसरे यांच्याबद्दल थोडं जाणून घेणं खूप महत्वाचं आहे. ते एक अत्यंत स्पष्टवक्ते, विचारवंत आणि भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे महत्वाचे नेते होते. त्यांचं संपूर्ण आयुष्य आणि लेखन हे कायमच तर्कशुद्धतेवर आणि वैज्ञानिक दृष्टिकोनावर आधारलेलं होतं. होय, आणि याच संदर्भात इतिहासकार अनिरुद्ध देशपांडे यांचे एक अतिशय अचूक निरीक्षण आहे. ते म्हणतात की पानसरे यांचं हे लेखन कोणत्याही पारंपरिक किंवा पूर्वग्रहदूषित राष्ट्रवादापासून पूर्णपणे मुक्त आहे. ते शिवाजी महाराजांकडे कोणत्याही विशिष्ट जाती धर्माच्या चष्म्यातून बघत नाहीत, तर एका खऱ्या अभ्यासकासारखे, सत्याच्या शोधात असलेल्या संशोधकासारखे बघतात. पण दुर्दैवाने या वैचारिक प्रवासाला एक अत्यंत गडद आणि दुःखद किनारेही आहे. फेब्रुवारी 2015 मध्ये पानसरे यांच्यावर भ्याड गोळीबार झाला आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. या दुःखद हत्येचा संबंध अनेकदा त्यांच्या याच परखड लेखनाशी जोडला जातो. अर्थात हा विषय अद्याप न्यायप्रविष्ट आहे. तरीही एका विचारासाठी एखाद्याला आपला जीव गमवावा लागणं, ही घटनाच या पुस्तकाचं गांभीर्य कितीतरी पटींनी वाढवते. पानसरे आज आपल्यात नसले तरी त्यांनी मांडलेले विचार या पुस्तकाच्या रूपाने कायम जिवंत राहणार आहेत. बरं, आता पुस्तकाच्या मुख्य रचनेकडे वळूया. हे पुस्तक प्रामुख्याने 5 प्रकरणांमध्ये विभागलेलं आहे आणि प्रत्येक प्रकरण महाराजांच्या व्यक्तिमत्वाचा एक नवा पैलू उलगडतं. पहिलं प्रकरण स्पष्ट करतं की शिवाजी महाराज हे त्या काळातले इतर राजांपेक्षा पूर्णपणे वेगळे का होते. त्यांनी आपलं स्वराज्य कोणाकडून वारसाने मिळवलं नाहीये, तर अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शून्यातून ते निर्माण केलं. आणि दुसऱ्या प्रकरणाचा भर आहे तो महाराजांच्या प्रशासकीय धोरणांवर. पानसरे त्यांना अत्यंत सार्थपणे प्रजेवर माया करणारा राजा म्हणतात. त्यामागे ठोस कारणंही आहेत. महाराजांनी त्या काळातली जुलमी जहागीरदारी पद्धत मोडून काढली, शेतकऱ्यांवरचे अन्यायकारक कर रद्द केले आणि रयतेला थेट आधार दिला. थोडक्यात सांगायचं तर त्यांनी खऱ्या अर्थाने एका लोककल्याणकारी राज्याचा पाया रचला. त्यानंतर येतं तिसरं प्रकरण, जे या पुस्तकातलं कदाचित सर्वात जास्त चर्चिलं गेलेलं प्रकरण आहे. महाराज धार्मिक नक्कीच होते, पण त्यांचा धर्म कधीही संकुचित नव्हता. ऐतिहासिक दाखले देत पानसरे मांडतात की महाराजांच्या सैन्यात आणि नौदलात अनेक निष्ठावान मुस्लिम सरदार होते. शिवाय मोहिमेदरम्यान शत्रूचं कुराण हाती लागल्यास ते अत्यंत आदराने परत केलं जायचं. अगदी बरोबर. आणि चौथ्या प्रकरणात एका खूप संवेदनशील पण तितक्याच महत्त्वाच्या विषयावर भाष्य केलंय, जातीव्यवस्था आणि महाराजांचा राज्याभिषेक. राज्याभिषेकाच्या वेळी काही विशिष्ट वर्गांनी त्यांच्या क्षत्रियत्वावर कसा आक्षेप घेतला होता याचे पुरावे यात आहेत. याच पार्श्वभूमीवर महात्मा ज्योतिराव फुले यांनी महाराजांचा कुळवाडी भूषण असा जो गौरव केला होता त्याचा अर्थ येथे उलगडतो. आणि 5वं शेवटचं प्रकरण आहे इतिहासाचं विकृतीकरण. लोकांच्या भावनांचा आणि श्रद्धेचा फायदा घेऊन राजकीय स्वार्थासाठी इतिहास कसा बदलला जातो असा थेट सवाल पानसरे इथे विचारतात.
राजकीय सोयीसाठी जेव्हा ऐतिहासिक सत्याचा बळी दिला जातो तेव्हा समाजाचं किती मोठं नुकसान होतं याची अत्यंत परखड मांडणी या शेवटच्या भागात आहे. आता या सर्व प्रकरणांचा सखोल अभ्यास केल्यावर ना या संपूर्ण पुस्तकातून 3 अतिशय महत्त्वाचे निष्कर्ष आपल्यासमोर येतात. पहिला आणि सर्वात कळीचा मुद्दा म्हणजे शिवाजी महाराजांचं राज्य हे खऱ्या अर्थाने सर्वसमावेशक आणि धर्मनिरपेक्ष होतं. ते कोणत्याही प्रकारच्या धार्मिक कट्टरतेवर किंवा द्वेषावर अजिबात आधारलेलं नव्हतं. दुसरा महत्त्वाचा निष्कर्ष असा की महाराज हे खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांचे आणि कष्टकऱ्यांचे राजे होते. पारंपरिक इतिहास त्यांना अनेकदा फक्त एक महान योद्धा म्हणून आपल्यासमोर आणतो. पण पानसरे यांच्या मते महाराजांच्या या असामान्य यशाचं खरं दमक म्हणजे 18 पगड जातींच्या सर्वसामान्य कष्टकरी आणि शेतकरी वर्गाचा त्यांना असलेला भक्कम पाठिंबा. आणि तिसरा मुख्य मुद्दा, महाराजांच्या सर्व मोहिमा, लढाया आणि धोरणं ही सत्तेच्या राजकीय समीकरणांवर आधारित होती, धार्मिक वादांवर नाही. म्हणजे बघा, ते मुघल किंवा आदिलशाह यांच्याशी लढले कारण ते परकीय आक्रमणकर्ते होते, केवळ ते मुस्लिम होते म्हणून नाही. हा एक खूप मोठा आणि प्रस्थापित विचारांना धक्का देणारा दृष्टिकोन या पुस्तकाने समाजासमोर ठेवलाय. पण तुम्हाला काय वाटतं, हे विचार इतक्या सहज स्वीकारले गेले असतील? अजिबात नाही. हे पुस्तक प्रकाशित झाल्यावर एकच मोठा सामाजिक आणि राजकीय गदारोळ उडाला. सर्वात मोठा वाद तर पुस्तकाच्या शीर्षकावरूनच झाला. छत्रपती किंवा महाराज असा सन्मानवाचक शब्द न वापरता थेट नावाने उल्लेख केल्याने अनेक संघटनांनी तीव्र संताप व्यक्त केला. होय, आणि हा वाद इतक्या विकोपाला गेला की प्रकाशकांना चक्क जीवे मारण्याच्या धमक्या आल्या. राजकारणातही याचे मोठे पडसाद उमटले. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर प्रतिक्रिया देताना म्हटलं होतं की शिवाजी महाराजांचं वैभव इतकं मोठं आहे की कुणीही त्यांचा अपमान करू शकत नाही. या सगळ्यावरूनच लक्षात येतं की या एका छोट्याशा पुस्तकाने राजकीय आणि सामाजिक पातळीवर किती मोठी खळबळ उडवून दिली होती. अर्थात या विश्लेषणात आपण कोणत्याही एका बाजूचं समर्थन करत नाही आहोत, पण एका पुस्तकाने समाजात निर्माण केलेले हे जे ऐतिहासिक पडसाद आहेत ना, ते समजून घेणं पुस्तकाचा प्रभाव मोजण्यासाठी अत्यंत महत्त्वाचं ठरतं. तर या संपूर्ण विश्लेषणाच्या शेवटी आपण एकाच निष्कर्षावर पोहोचतो, तो म्हणजे हे पुस्तक केवळ एक ऐतिहासिक दस्तऐवज उरलेलं नाहीये, तर ते एक अत्यंत परखड असं वैचारिक घोषणापत्र बनले आहे. शिवाजी महाराज नेमके कोण होते याकडे एका पूर्णपणे नव्या तार्किक दृष्टिकोनातून पाहण्याचे हे एक आव्हान आहे. आणि म्हणूनच हा प्रश्न उरतो, तुम्ही हे पुस्तक वाचायला हवं का? बघा, कोणतंही पुस्तक वाचायचं की नाही आणि वाचून त्यातून काय घ्यायचं हे सर्वस्वी आपल्या स्वतःच्या बुद्धीवर आणि तर्कावर अवलंबून असतं. पण आपण कोणत्याही विचारधारेचे असलो तरी या पुस्तकाने जे मूलभूत प्रश्न उपस्थित केलेत ना, त्याकडे डोळेझाक करणं खरंच अशक्य आहे. अगदी बरोबर. तर आजच्या या विशेष विश्लेषणामध्ये आपण इथेच थांबूया. या पुस्तकाबद्दल आणि या विचारांबद्दल तुम्हाला काय वाटतं यावर नक्की मनन करा. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या आणि माहितीपूर्ण विश्लेषणासह. धन्यवाद.